तुम्हाला वाटतं की 70,000 कोटींचा घोटाळा होऊ शकतो? हे पहा, अजित पवार हे नियोजन मंत्री होते मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा. ज्या लोकांनी तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं तीच मंडळी आज तुमच्या सोबत आहे. आता मग पुढचं राजकारण तुम्ही कसं करणार आहात? ती सोबत आहे असं म्हणता नाही, काही सोबत आहेत काही नाही. बाबा, कालच मनोजदादा जरांगेंनी विधानसभा निवडणुकीत आपण उतरणार नाही किंवा त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली, त्याचा तुम्हाला फायदा होईल की तोटा होईल? मला वाटतं त्यांनी हा योग्य निर्णय घेतलेला आहे. कारण कोणीही जन आंदोलक जेव्हा निवडणुकीच्या राजकारण उतरतो, आपल्याला 23 तारखेनंतर मुख्यमंत्री व्हायला आवडेल की विरोधी पक्ष नेता व्हायला आवडेल? त्यामुळे महाराष्ट्र सरकार जे आता विद्यमान सरकार आहे ते खरी माहिती देऊ शकत नाही. प्रचंड जे सरकार तोडताना जो 50 कोटीचा विषय झाला, एका आमदाराला 50 कोटी विषय, तो पूर्ण करण्याकरता भ्रष्टाचार केल्याशिवाय, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आणा, तुम्ही कमिशन घ्या, सरकारी नोकऱ्यांच्या बदल्या आणा, त्यातून पैसे घ्या, हे अधिकृतपणे जर वरिष्ठांनी जर आमदारांना सांगितलं तर कशा प्रकारचं प्रशासन आपण अपेक्षित करतात. त्यामुळे असे फ्लेक्स लावून जर कोणी निवडून द्यायला लागलं पैसे खर्च करून, तर मग देशाच्या लोकशाहीची शोकांत काय त्याच्यावर. तर मी लोकशाही म्हणणं हे आपण आपल्याला फसवतोय असं आहे. निदान विचारवंत लोकांनी तर बाबा ही खरंच लोकशाही का विचार केला पाहिजे. ही सुपर मार्केट झालेले, खरेदी विक्री झालेली आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील पहिली डिजिटल माध्यमांमधील संघटना महाराष्ट्रात स्थापन झालेली आहे, हे आपण जाणताच. या संघटनेच्या वतीनं विधानसभा निवडणुकीत जय हो महाराष्ट्र ही मोहीम डिजिटल पत्रकारांनी राज्यात हाती घेतलेली आहे. राज्यातल्या कानाकोपऱ्यात जो अगदी वाड्या वस्त्यांवर आपला डिजिटल पत्रकार पोहोचलाय, त्यांचा कानोसा घेणं आणि महाराष्ट्राला जय हो म्हणावं इतक्या पात्रतेचं सरकार देण्यात एक चौथा स्तंभ म्हणून मदत करावी, या भावनेनं जय हो महाराष्ट्र ही मोहीम आपण हाती घेतलेली आहे. आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, एक चारित्र्य संपन्न, ज्यांच्या नावातच शिस्त आणि स्वच्छ प्रशासन, ज्यांचं नाव घेतलं की बाबा म्हटलं की तिथं कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नसणार, हे सूत्र महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस मांडतो, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आणि महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण. तर मी बाबांशी संवाद सुरू करतोय. तर बाबा, आता नमस्कार. एकूण नेहमीच्या राजकारणावर आज मी आपल्याशी बोलणार नाही. त्याचं कारण असं की नेहमीच्या राजकारणाबद्दल ऐकून महाराष्ट्र कंटाळलेला आहे आणि आमच्या डिजिटल माध्यमांनी मागची बातमी पोहोचवण्यात महाराष्ट्रात रेकॉर्ड केलेलं आहे. तर थेटपणे आज मी आपल्याला हे विचारू इच्छितो की राज्य पातळीवरचे प्रश्न विचारण्यापूर्वी आज आपण कराड दक्षिणचे भूमिपुत्र म्हणून मतदार राजापुढं मतं मागायला जात आहे. तर एक काय भावना आहे की एक माजी मुख्यमंत्री, या ज्या भूमीला स्वर्गीय यशवंतरावजींनी पुनीत केलेलं आहे, त्या भूमीचा लोकप्रतिनिधी म्हणून परत एकदा तुम्हाला निवडून का द्यावं लोकांनी? आपण एक डिजिटल माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचताय, खूप मोठा आपला रीच झालेला आहे, त्याबद्दल अभिनंदन करतो. आपण दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघाबद्दल विचारलं. या मतदारसंघाला मी गेली 2 वेळेला प्रतिनिधित्व त्याचं केलेलं आहे आणि त्याच्यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून मी 4 वर्ष इथे काम केले. जरी मी त्यावेळेला विधान परिषदेचा सदस्य असलो तरी कराडचा भूमिपुत्र म्हणून मला जे काही करता आलं ते मी त्या काळात कराड दक्षिण मतदारसंघाकरता केलं. प्रश्न असा आहे की एखाद्या विभागाला विकासाकरता जर काही विशेष करायचं असेल तर त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करणारी व्यक्तीला विशेष अधिकार प्राप्त होणं गरजेचं आहे. अन्यथा 288 मतदारसंघ आहेत. राज्याच्या विकासाच्या बजेटला
288 भागाकार केला तर प्रत्येकाला वाटणीला काही 4, 2, 6, 10-15 कोटी रुपये येतील. पण काही अनन्यसाधारण जर विकास करायचा असेल तर एक विशेष अधिकार त्या ठिकाणी असणे गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण बारामती मतदारसंघ घेतला तर पहिल्यांदा शरद पवार, नंतर अजित पवार यांनी तिथं खूप विकास केला. काही इतर मतदारसंघ आहेत तिथं जेव्हा काही हातामध्ये काही अधिकार मिळाले, मग मंत्रिपदाच्या रूपानं, मुख्यमंत्री पदाच्या रूपानं, केंद्रीय मंत्र्याच्या रूपानं, तर त्या मतदारसंघामध्ये काही विशेष तरतुदी करण्यात आल्या. दक्षिण कराड आणि मी मुख्यमंत्री असतानाचा काळ काही वेगळा नाही आहे. मला 4 वर्ष मिळाली आणि महाराष्ट्राचे अनेक प्रश्न होते, ते मी अनेक प्रश्नामध्ये, गंभीर प्रश्नामध्ये हात घातला, ते सोडवलं. ते करता करता मी केंद्रातून आणि राज्याच्या बजेटमधून जवळजवळ 1800 कोटीची कामं 2010 ते 14 पर्यंत केली. त्यामध्ये 2 भाग आहेत. केंद्र सरकारचा काही निधी आणला, कारण मी केंद्र सरकारमध्ये 6 वर्ष मंत्री होतो. माझ्या खात्यातलाच एखादा प्रकल्प इथं आणला. मी उदाहरणार्थ भूकंप संशोधन केंद्र 600 कोटी रुपयाचं जे केंद्र झालेलं आहे. त्याचबरोबर आणखी काही केंद्रीय प्रकल्पांच्या करता मी पुढाकार घेतला. काही पूर्ण झाले, काही होऊ शकले नाहीत. पण तो राज्याच्या तिजोरीतून मुख्यमंत्री म्हणून जे काही मला अधिकार प्राप्त झाले, त्यातून देखील बरीचशी कामं, म्हणजे हजार कोटीच्या वरची कामं मी इथे केली. त्यामध्ये माझं जो फोकस होता तो ग्रामीण भागाचा विकास करणं. त्यामध्ये आमचा निम्मा भाग हा कृष्णाकाठचा अत्यंत सुपीक भाग आहे आणि निम्मा भाग डोंगरी आहे. पाऊस भरपूर पडतो पण पाणी टिकून राहत नाही आणि लोकांना पोटा पाण्याकरता माथाडी कामगार म्हणून, गोदी कामगार म्हणून मुंबईला जावं लागतं. हे सगळे माझ्या मतदारसंघातून होतं. आणि या मतदारसंघामध्ये विकास करण्याकरता आपण गावाचा राहणीमानाचा दर्जा वाढवला पाहिजे. मग कॉन्क्रीटचे रस्ते, गटार, शाळेच्या खोल्या, पिण्याचे पाण्याची, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची योजना, ह्या भौतिक गोष्टी असतात ग्रामीण भागाकरता, त्या केल्या. दुसरं, मी कराड शहराचा विकास करण्याकरता, उद्या कराड जर जिल्हा झाला, कारण मोठ्या जिल्ह्यांचं विभाजन करण्याचं शासनाची भूमिका आहे. मी मुख्यमंत्री असताना ठाणे जिल्ह्याचं विभाजन केलं आणि पालघर हा नवीन जिल्हा तयार केला. नवीन जिल्हा करताना खूप खर्च येतो आणि म्हणून मग काही मोठे अवाढव्य जिल्हे आहेत, यांना प्रशासन करण्यामध्ये अडचण येते. त्याचे बायफर्केशन झालं पाहिजे, त्याचे 2 जिल्हे झाले पाहिजे, तशी सर्वांची भूमिका आहे. पण ते फार महाग प्रक्रिया आहे. उद्या जर कराड सातारा जिल्ह्याचं विभाजन होऊन कराड जिल्हा करायचं ठरलं तर कराडला जे जिल्हा मुख्यालय म्हणून जे काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते आधीच करून ठेवावं. म्हणून बरंच इन्फ्रास्ट्रक्चर, मग SDO कार्यालय असेल, प्रांत अधिकारीचं कार्यालय असेल, तहसीलदार कार्यालय असेल, पोलीस कार्यालय असेल, पोलीस वसाहत असेल, अत्यंत आधुनिक इमारती आम्ही केल्या. महाराष्ट्रातले एकमेव बस स्थानक जे राज्य सरकारने केलं, नाहीतर सर्व बस स्थानक महामंडळ करतं. महामंडळाकडे पैसे नाही, त्यामुळे बस स्थानकाचा दर्जा सुमार असतो. आम्ही हे एक पथदर्शी असं स्थानक हे महाराष्ट्र शासनाच्या निधीतून केलं. एक सरकारी ॲग्रिकल्चर कॉलेज काढलं आणि कराडसारख्या तालुक्याच्या ठिकाणी RTOचं कार्यालय करून एक MH50 नावाचा आम्ही क्रमांक घेतला आणि महाराष्ट्राला एक MH50 ही ओळख करून दिली कराडची. आणि बरीच कामं त्या ठिकाणी झाली. त्यातलं आणखी मोठं काम मी केलं की जो हा 5-6 नद्यांचं खोरा येतं. त्या प्रत्येक खोऱ्याला जोडणारे रस्ते, एक तर सुदैवाने कराडमधून नॅशनल हायवे नंबर 4 जातो, पण मग नदी खोरे आहेत तिथं मग त्या खोऱ्याला जोडण्याकरता एक 4 पदरी राज्य महामार्ग दर्जाचे रस्ते करण्याचा मी निर्धार केला. त्यामुळं कराडपासून उंडाळी भागात जाणारा रस्ता, ढेबेवाडी भागात जाणारा रस्ता, पाटणला जाणारा रस्ता आणि पुढे कोयनानगरला जाणारा रस्ता, नंतर विद्यानगरी ही आमची शिक्षण नगरी आहे, म्हणजे विद्यानगरला, सैदापूरला, मसूरला जाणारा रस्ता, सांगली जिल्ह्यामध्ये जाणारा उगलेवाडीचा रस्ता, तासगावकडे जाणारा कारवे रस्ता, हे सगळ्या रस्त्याचं मी चौपदरीकरण करून एक राज्य हायवेच्या पेक्षाही मोठा दर्जा त्याचा दिला आणि दळणवळणाची उत्कृष्ट सोय केली. त्यामुळे कराडपासून
10, 12, 15, 20 किलोमीटरचा परिसर हा एकदम त्याचं रस्त्यामुळे नागरिक वळतात. त्या सगळ्या पायाभूत सुविधा मी पहिल्यांदा 4 वर्ष मुख्यमंत्री असताना केले. त्यातले बरेच प्रकल्प हे पुढचे 5-7 वर्ष होत गेले. दुर्दैवाने गेली 10 वर्ष RSS आणि भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे आणि त्या 10 वर्षामध्ये माझ्या मतदारसंघात फार सुमार विकास झाला. मी लोकप्रतिनिधी म्हणून मला जे काही अधिकार प्राप्त झाले त्यातून आम्ही काही कामं केली. 2-1 वर्ष आम्हाला सरकारमध्ये सहभागी होता आलं महाविकास आघाडीच्या. त्यावेळेला काही मोठे पूल केले, काही जुन्या पुलाची रिपेअर केली, घराचं विमानतळाकरता निधी आणला, नवीन विमानतळ त्या ठिकाणी रनवेची लांबी वाढवून विमानतळ होते. अशा बऱ्याच गोष्टी मी पुढच्या 10 वर्षात केल्या. तरी बाबा डेव्हलपमेंटल सेगमेंट बद्दल आपले विरोधक, आम्ही आपल्या मतदारसंघाचा ज्यावेळी कानोसा घेतला त्यावेळी आपले विरोधक डेव्हलपमेंट सेगमेंट जे आहे की मग नॅशनल हायवेचा असो ते आम्ही केलं आणि बाबा सांगतात, श्रेय बाबा घेतात असं बोललं जातं. यावर तुमचं काय मत आहे? यामध्ये आता एक उदाहरण आपण घेतलं की कराड मलकापूरला जोडणारा नॅशनल हायवे नंबर 4 जातो. त्या 4 मध्ये जुना पूल पाडून तिथं 6 लेनचा हवाई मार्ग आणि खाली 8 लेनचा मार्ग हा झाला. आता या महामार्गाकरता मी काय केलं, कारण मी केंद्रामध्ये काम केलेलं आहे. त्या काळात जे महामार्ग विभागाचे सचिव होते ते माझे सचिव म्हणून तरी सहकारी म्हणून पंतप्रधान कार्यालयामध्ये काम केलं, म्हणजे वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळं जुना 300-400 कोटीचा पूल पाडून नवा 540 कोटीचा पूल बांधायचा अधिकारी काय तयार नव्हते. पण त्यानं कराड मलकापूर परिसराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुढच्या 30-1 वर्षाकरता आपल्याला काहीतरी करावं लागेल. याकरता आम्ही प्रदीर्घ पत्रव्यवहार करून मी दिल्लीला जाऊन तिथल्या मंत्रालयात NHAIच्या लोकांची मंत्रालयात मी समजावून सांगून आणि ते काम मी करून घेतलं. त्याचा श्रेयवादाचा तर मला जायचं नाही, पण मी जो पत्रव्यवहार केलेला आहे, माझी पत्राची उत्तरं मला जी आली ते सगळ्या पत्र माझ्याकडे मी ती जनतेसमोर ठेवणार आहे. आता गंमत अशी आहे की दिल्लीत जर केंद्र सरकार भाजपचं असेल आणि महाराष्ट्रात सरकार भाजपचं असेल तर प्रत्येक पैसा जो खर्च होतो तो भाजपच्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्याच्या सहीनं येतो. त्यामुळे मग सगळं देशातलं काम फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलं किंवा भाजपच्या एखाद्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं किंवा जिल्हा प्रमुख असं एका बाजूला म्हणतात, पण तसं होत नाही. कारण निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जरी सरकार विरोधी पक्षाचं तर काही अधिकार असतो. म्हणजे सरकार जरी यांचं असलं तर त्या मूळ योजना तुमच्याच होत्या. माझ्या योजनांना सरकारने मान्यता दिली. आता त्या थोडा पक्षपात केला अलीकडं, त्या केल्या. त्यामुळं मी मुख्यमंत्री असताना जे केलं त्यात काही प्रश्न नाही, त्या कामं उभी आहेत. नंतर मी पुढची 5 वर्ष विरोधी सरकार होतं, त्रास झाला, पण हक्काची कामं होती ती केली. नंतर 2 वर्ष आमचं सरकार, त्यावेळेला आम्ही काही कामं केली. आणि त्या दिल्लीसारखा मोठा प्रकल्प आहे किंवा विमानतळाचा प्रकल्प आहे. आता तसं म्हटलं तर मग प्रत्येकच भाजपचा आमदार मिळेल की सगळं काही महाराष्ट्रात होतंय ते आम्हीच किंवा आज सोयाबीनचं पीक आलं तरी आम्हीच केलं, याला काही अर्थ नाही. पण मला एक सांगायचं की 10 वर्ष गेली भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. 2014च्या ऑक्टोबरला माझं सरकार पडलं. तर ते का पडलं ही वेगळी कहाणी आहे. तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी 15 मध्ये किती कामं केली ती कुठे लिहिलीत का तुम्ही? 16 मध्ये किती कामं केली, 17 मध्ये केली, 18 मध्ये किती केली? एक तरी तुम्ही बोर्ड लावला का, एक तरी फ्लेक्स लावला का त्या कालखंडामध्ये? तुमचा लोकसभेला दारुण पराभव झाल्यावर तुम्ही एकदम अचानक तुम्हाला एक तर लाडकी बहीण आठवली आणि नंतर मग कामाचे फलक लागले. आता त्या कामाची विधिवतपणे त्याचा GR निघालाय का, विधिवतपणे त्याचं टेंडर निघालंय का, विधिवतपणे त्याचं वर्क ऑर्डर निघाले का, हे कोणालाच माहिती, सगळं गुलदस्त्यात आहे. आणि आता जेव्हा सरकार नवीन इलेक्शन होऊन सरकार येईल ते सरकार हे सगळे प्रकल्प चालू ठेवेल का, हे सगळा प्रश्न आहे. त्यामुळे माझा साधा प्रश्न आहे की जे अशा प्रकारचा आरोप करतात, आम्हीच केलं म्हणतात, श्रेयवादाची लढाई करतात, त्यांनी आपला दरवर्षीचा लेखाजोखा GR सह वर्क ऑर्डर सह हा दाखवावा.
ते काही झालेलं नाही, कारण सामान्य नागरिकाला काही फार विशेष अधिकार नसतात. ते अधिकार लोकप्रतिनिधीला असतात. आता आमचे विरोधक हे सामान्य नागरिक आहे, काही दिवस त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला तर गोष्ट खरी आहे, पण सामान्य नागरिकाला अधिकार असला तर मग देशातले 140 कोटी लोक म्हणतील की मी सगळं केलं, तर त्याला काही अर्थ नाहीये. हा अधिकार फक्त लोकप्रतिनिधींना, खासदार आमदारांना मिळतो. आणि त्यांनी ते काम केलं का नाही, त्यांनी पत्र लिहिले का, जी आर मध्ये त्यांचं नाव आहे का नाही, हे तपासते तसं. त्यामुळे असे फ्लेक्स लावून जर कोणी निवडून द्यायला लागलं पैसे खर्च करून, तर मग देशाच्या लोकशाहीची शोकांतिका ठरेल. बाबा, तरीही कराडमध्ये फिरत असताना, आपल्या मतदारसंघात फिरत असताना काही लोक खंत व्यक्त करतात की बाबांच्या हातात असताना बाबांनी कराड जिल्हा का केला नाही. हे चूक खोटं आहे. हातात असताना असं नाहीये. उद्या मी, माझा पाटण तालुका आहे, पाटण तालुक्याला मी भारताचे राज्य करू शकतो असं असतं का? मी स्वतः मुख्यमंत्री असताना काही निकष घातले. आता हे फारच बालिश आर्ग्युमेंट आपण केलं, ते फार चांगलं आहे. मी स्वतः निकष केले, कारण अनेक जिल्ह्याची मागणी होती. तर आमचा जिल्हा करा, बुलढाणा करा, नगर करा. मी त्यामध्ये अधिकाऱ्यांना आदेश दिले की तुम्ही तालिका करा तयार, जिल्ह्याचं क्षेत्रफळ, जिल्ह्याची लोकसंख्या, आणि दोघांनाही समसमान वेटेज द्या. की मोठं क्षेत्रफळ असलं तर त्याचं आधी विभाजन झालं पाहिजे, जास्त लोकसंख्या असेल तर आधी झालं पाहिजे, आणि त्यातून मग क्रमवारी ठरवानं आपण करा. मी जरी सातारा जिल्ह्यातला असलो तरी मी सातारा जिल्ह्याला प्राथमिकता, इतरांच्यावर अन्याय करावा हे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. त्यामुळे नियम ठरवलेले, त्या नियमात ते होणार. जिल्ह्याचे विभाजन करणे फार महागडी भूमिका आहे. तर सामान्य नागरिकाला वाटतं, भावनिक प्रश्न आहे की माझं का नाही केलं, माझ्या गल्लीतला रस्ता नागरिकांना आधी का नाही केलं, पण कुठंतरी निकष लावावे लागतात. त्यामुळे मी घालून दिलेल्या निकषाप्रमाणेच पुढचं विभाजन, मी शेवटचं जिल्ह्याचं विभाजन मी केलं, ठाणे जिल्ह्याचं पालघर नवीन जिल्हा तयार केला. त्यानंतर 10 वर्षात या सरकारने काही कुठं विचार केला, ही फार महागडी प्रक्रिया आहे. आणि उगाच विभाजन करायचं, नवीन जिल्हा भावनात्मक रीतीने करायचं म्हटलं तर आज सिंधुदुर्गची काय परिस्थिती आहे. ओरसला तिथं कलेक्टर राहत सुद्धा नाही, तिकडे रत्नागिरी लावून सकाळी कामाला येतात. अगदी छोटे जिल्हे तयार केले तर कोणी अधिकारी जायला तयार होत नाही, किंवा ते प्रांत कार्यालयाचं कलेक्टर नकल पाठवतात. ते दोन्ही बॅलन्स करावं लागतं. त्यामुळे मी का नाही केलं हे तर बालिश प्रश्न. बाबा, त्याला प्रशासन माहिती नाही त्याचं बोलू शकतो. आपण आयुष्यभर एक सुसंस्कृत राजकारण केलेलं आहे, आणि 2024ची निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी पार्श्वभूमी घेऊन ही विधानसभा निवडणूक होतीये. या महाविकास आघाडीत तुमचं मन रमतं? नाही, असं मन रमायचा प्रश्न नाहीये. 2024ची निवडणूक ही आगळी वेगळी निवडणूक आहे, कारण त्याला पार्श्वभूमी आहे. जे गेल्या 5 वर्षामध्ये जे नाट्य घडलं, ज्या प्रकारे निवडून आलेलं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार पाडलं गेलं, पक्षांतर कायदा धाब्यावर बसवला गेला, अगदी न्यायालय देखील त्यांनी न्याय देऊ शकला नाही, अजूनही त्यावर काही घटना अंतिम निकाल लागलेला नाही. आणि त्या पार्श्वभूमीमध्ये 50-50 कोटी रुपये देऊन आमदार फोडून जर सरकार तयार केलं तर लोकशाही म्हणायला लाज वाटते. ही लोकशाही आहे का मग? आणि त्यामुळे आपण सर्वांनी गंभीर विचार केला पाहिजे की आज पैशांनी जर विकत घ्यायचं असेल लोकशाहीला, मतं विकत घ्यायची असतील, तर मी लोकशाही म्हणणं हे आपण आपल्याला फसवतोय असं आहे. निदान विचारवंत लोकांनी तर बाबा ही खरंच लोकशाही का विचार केला पाहिजे. ही सुपर मार्केट झालेले, खरेदी विक्री झालेली आहे. प्रत्येक समाज घटकाची मतं कुठाची किती विकत घ्यायची, प्रत्येक बूथची मतं किती विकत घ्यायची, हे अगदी सुपर मार्केटमध्ये या लोकशाहीमध्ये काही अर्थ नाही आहे. मन रमण्याचा प्रश्न नाही. आज महाराष्ट्राकरता जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीला सामोरं जाऊन त्यातून आपण काय करू शकतो राज्याकरता हे केलं पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना काही कटू निर्णय घेतले, त्याची मला फळ भोगावे लागेल. त्याच्या अलीकडे चर्चा झाली की सिंचनाबद्दल एक काहीतरी चुकीचं चाललंय, त्याची श्वेतपत्रिका सादर करा म्हणून मी निर्णय घेतला. लोकांना वाटले की आमची चौकशी लावली, ती तशी नव्हती. आणि चौकशी लावली ती कोणी लावली वगैरे ते आता स्वतः अजित पवारने सांगितलं. नाही, पण बाबा तुम्ही खरंच फाईल पाहिली नव्हती? अजिबात पाहिले नाही. अजून तुम्ही पाहिले समजलं, माझ्याकडे फाईल झाली नाही, त्यात काही शंका नाहीये. नाही, मग आता विषयच निघालाय. तुम्हाला वाटतं की 70,000 कोटींचा घोटाळा होऊ शकतो? हे पहा, अजित पवार हे नियोजन मंत्री होते, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा. दरवर्षी नियोजन मंत्री महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करतात. 2011चा आर्थिक पाहणी अहवाल जेव्हा माझ्या हातात आला, मी वाचला,
तेव्हा सिंचन च्या अध्यायाखाली चॅप्टर खाली स्पष्ट मांडलं होतं की 2000 ते 2010 पर्यंत सिंचन खात्यानं सिंचनाकरता 70,000 कोटी रुपये खर्च केले आणि पुढे लिहिलं होतं की त्या कालखंडामध्ये सिंचनाची टक्केवारी 18%हून 18.0 झाली. आता मी सामान्य माणूस, मी बाहेरून आलो होतो, दिल्लीहून आलो होतो, मला काही फार माहिती नव्हतं. आता एक इंजिनियर म्हणून मला हे वाचून धक्का बसणं स्वाभाविक आहे. 70,000 रुपये खोटं केले हे अजित पवारांच्या सहीच्या अहवालामध्ये आहे. ते 70,000 फिगर कुठून झाली तर अजित पवारांनी, आणि 0.1% वाढ झाली कुणी सांगितलं तर अजित पवारांनी सांगितलं. तर त्याकरता मी कधीही सिंचन घोटाळा हा शब्द वापरला नाही. अनियमित. मी सांगितले की काहीतरी चुकतंय आणि ते तपासलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला काम करता येणार नाही. मग तुमचं चुकीचं प्लॅनिंग आहे, तुमची प्राथमिकता चुकीची आहे, टेंडर चुकीचे काय केलं माहिती नाही, पण त्याच्या व्हाईट पेपर द्या. महाराष्ट्रात सर्वात जास्त धरणं आहेत, प्रत्येक धरणाचा मला बायोडेटा पाहिजे, इतिहास पाहिजे. तो आला माझ्याकडे, अतिशय उत्कृष्ट अहवाल आला. पण अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्रामध्ये व्हाईट पेपरचा अर्थ हा इंग्रजी शब्द आहे, जगप्रसिद्ध आहे. हा सरकारने नागरिकांना अधिकृत दिलेली माहिती त्याला व्हाईट पेपर म्हणतात. पण इथं त्याला चौकशीचं झंगाट लावलं असं तिथं त्यांना समजलं नाही. राजीनामावर दिला, लावलं. त्याची पुनरावृत्ती होणे हा उद्देश होता. आणि आता घोटाळा झाला का नाही हे मी सांगण्यापेक्षा मोदींनी सांगितलंय. मोदींनी शिक्कामोर्तब केले, त्यामुळे आता तर काही प्रश्न नाही. आणि मी चौकशी लावली का, तर मी लावली नाही, माझ्याकडे ती फाईल झाली नाही. मोदींनीही आरोप केला की 70,000 सगळं माहिती आहे. परंतु त्या काळात, ज्या काळात हे प्रकरण सगळं चाललेलं होतं, एक मुख्यमंत्री म्हणून तुमचं काय मत आहे की घोटाळा की अनियमितता, की जर स्वातंत्र्यानंतर अजितदादा जर असं म्हणत असतील की स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत प्रशासनावर 40-42 हजार कोटी रुपये खर्च झाला आणि 70,000 कोटीचा घोटाळा असूच कसा शकतो? 70,000 कोटी खर्च झाले हे अजित पवारनी आपल्या स्वतःच्या सहीने अहवाल दिलेला आहे. तो त्यांनी वाचला नसेल कदाचित. तो अहवाल 10,000 तरी वाचावा. तो अहवाल 70,000 फिगर मी आणली का मोदींनी आणली? ही अजित पवारांच्या अहवालामध्ये म्हणून मोदींनी सांगितलं. तर मोदींनी जेव्हा जाहीर भाषण केलं तेव्हा मी पंतप्रधान कार्यालयामध्ये काम केलेलं आहे. पंतप्रधानाचं कुठलंही भाषण करण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीचं रिसर्च केलं जातं. हे स्टेटमेंट त्यांच्या भाषणामध्ये ज्यांनी लिहिलं असेल त्यांनी रिसर्च केल्याशिवाय केलं का? ते आता मी काम केलं, मला माहिती आहे. तर त्यामुळे 70,000 कोटीचा आकडा हा अजित पवारांनी दिला. आता 40 म्हणणार का, आता काय 10 म्हणतील. त्यांच्या अहवालात आहे, तो अहवाल तुमच्याकडे वेबसाईटवर आहे, पब्लिक डॉक्युमेंट. आणि सिंचनाची टक्केवारी वाढलेली नाही, त्यांचे झालं. नंतर पुन्हा दुसरा एक बाब झाली की राज्य सहकारी बँक. राज्य सहकारी बँकला मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन मला भेटायला आले. आमची चर्चा झाली, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबद्दल चर्चा केली, आणि नंतर शेवटी जाता जाता त्यांनी सांगितलं की तुमच्या बँकेमध्ये, राज्य सहकारी बँकेमध्ये प्रॉब्लेम आहे. मी म्हटलं असं काय म्हणतं? आमची आशिया खंडातली सर्वात मोठी बँक आहे. मी नुकताच दिल्लीतून आलो होतो. ते म्हटलं ठीक आहे, पण 60 वर्ष तुम्ही बँक म्हणून काम करता, पण त्याला लायसन्स नाही आहे, बँकिंग लायसन्स नाही आहे. आणि बँकिंग लायसन्स नसेल तर कुठल्याही संस्थेला मी बँक म्हणून काम करू देत. मला आश्चर्याला धक्का बसला. मी अधिकाऱ्यांना विचारलं काय म्हणतात, खरं आहे का? खरं आहे. सॉरी मला माहित नव्हतं. म्हटलं ठीक आहे, उद्या सकाळी मी अर्ज करतो, मला द्या बॅलन्स, इतकी मोठी बँक आमची. ते पुढे म्हटले की नाही, ते करता येणार नाही. म्हणजे तुमच्या बँकेला 1100 कोटीचा तोटा आहे. तोटा असलेल्या संस्थेला नवीन बँकेचं लायसन्स देऊ शकत नाही. खरं आहे का विचारलं? खरं आहे. आता ऑडिटचा अहवाल आहे, ऑडिट नेमलं कोणी, तो अहवाल गेला कोणाकडे? तो नाबार्डकडे गेला. नाबार्डचे प्रमुख कोण होते? ते सगळ्या गोष्टी पाहिल्या. तर आता काय करायचं? ते म्हणले नाही, आता आम्हाला तुमचं बोर्ड, निवडून आलेलं बोर्ड बरखास्त करावं लागेल. आणि म्हणजे 2 पर्याय आहेत. तुम्ही सोसायटी म्हणून बँक चालवा, म्हणजे आपली ग्रामीण विकास सोसायटी तशीच चालवा, किंवा म्हटलं गुजरात राज्य सहकारी बँकेत मर्ज करा. म्हणजे दोन्ही मला कामच करता आलं नसतं, मला पुढे जावं लागलं असतं. तर म्हटलं नाही, ते नाही. मग आमचा निर्णय झाला की आरबीआयनी राज्य सहकारी बँकेचं निवडून आलेलं संचालक मंडळ बरखास्त केलं. मी त्यांना विनंती केली की आता आपण प्रशासक लावणार आहात तर मला लावू द्या, मी माझे चांगले अधिकारी लावतो, आमच्या देखरेखी केलेले, म्हणजे हरकत नाही. मी अजितदादांच्या फायनान्स मिनिस्ट्रीचा सेक्रेटरी आणि हर्षवर्धन पाटलांच्या सहकार खात्याचा सेक्रेटरी, या दोघांना मी नेमलं की तुम्ही उद्यापासून प्रशासक. आणि मी जरी फोन केला
मुख्यमंत्री म्हणून, तरी जे काही बरोबर असेल ते करू, पण मला फायदा करून पाहिजे. 3 वर्षात त्यांनी 700 कोटीचा फायदा करून दिला. काय चुकलं? मी पुन्हा जे प्रसंग आला तर पुन्हा मी तेच करेन. आता त्यामध्ये कोणावर तरी राजकीय हेतूमुळे हे केलं वगैरे हे बालिश आहे. हा. पण पण बाबा- एक मात्र झालं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा हा ग्रह झाला. हे 2 निर्णय झाले ते कोणीतरी वरून सांगितलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेस संपवा. अजिबात त्यात 1% तथ्य नाही. आता हे सगळं बाबा- केलं ते योग्य केलं ते सिद्ध झालं. 14ला तुम्ही मुख्यमंत्री असताना अनेक प्रयोग राज्यात झालेत. एक उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून तुमचं काम चाललेलं असताना ज्या लोकांनी तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं तीच मंडळी आज तुमच्या सोबत आहे. आता मग पुढचं राजकारण तुम्ही कसं करणार आहात? ती सोबत आहे असं म्हणता नाही. काही सोबत आहेत, काही नाही. आता ते पत्र अजित पवारांनी दिलं हा. सरकार पाडायचं. अजित पवारांनी राष्ट्रपती राजवट आणायचं अजित पवारांनी दिलं. पण त्यांचे सूत्रधार वेगळेच होते. तर ते मला माहित नाही ते कोण सूत्र झाले काय, त्यांनी दिलं. पण ते आता इतिहास झाला, खूप जुना इतिहास झाला. सद्यस्थितीमध्ये आपल्याला पुढे जावं लागेल. मला एकच दुःख होतं की माझं सरकार पाडलं नसतं तर 2014 मध्ये देखील पुन्हा आमच्या आघाडीची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची मेजॉरिटी आली असती. म्हणजे फुल मेजॉरिटी आली असती का नाही, पण आम्ही सरकार स्थापन करू शकलो असतो आणि भाजप आलं नसतं. जेव्हा अजित पवारांनी राज्यपालांना जाऊन सांगितलं की तुम्ही सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लावा, दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती राजवट लागली ऑक्टोबरच्या मला वाटतं 2014 मध्ये. आणि पहिल्यांदा अधिकृतपणे महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता सुरू झाली निवडणुकीच्या आधी. आणि ह्याचं आता पुण्य पाप कोणाला आहे ते बघा. बाबा, कालच मनोजदादा जरांगेंनी विधानसभा निवडणुकीत आपण उतरणार नाही किंवा त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्याचा तुम्हाला फायदा होईल की तोटा होईल? मला वाटतं त्यांनी हा योग्य निर्णय घेतलेला आहे. कारण कोणीही जन आंदोलक जेव्हा निवडणुकीच्या राजकारण होत होतो त्याचं काही पुढे काही लोक त्याला सिरियसली घेत नाहीत. शरद जोशींचं पण तसं झालं. तर तो त्यांनी योग्य निर्णय घेतलाय. आता मराठा आंदोलनाबद्दल बोलायचं झालं तर मी पहिल्यांदा महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर 60 वर्षानंतर या विषयाला हात घातला. आणि त्यामध्ये काही अडचणी आमच्या समोर होत्या, तरी मी मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. आमच्या मंत्रालयाने घेतला. त्यामुळे अजित पवार होते, भुजबळ होते, सगळे होते. आणि लोकांना आरक्षण मिळायला सुरुवात झाली. पण आमचं सरकार गेलं आणि कोर्टात खटला चालला होता आणि ते नव्या सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने ते आरक्षणाची बचावाची भूमिका घेतली नाही. सरकार नवीन होतं, त्यांनी कोर्टाला सांगायला पाहिजे की आम्ही आमची बाजू मांडतो, इतक्यात निर्णय देऊ नका. पण ते नाही केलं. ते आपली मजा बघत बसले. त्यामुळे मला एक समाधान वाटतं की मी हा प्रश्न 1902 साली शाहू छत्रपतींनी कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा आरक्षण दिलं. पुढं स्वातंत्र्यानंतर नाही दिलं. कालेलकर अहवाल असेल, मंडल अहवाल असेल. मी हा एक गंभीर प्रश्न आहे याचा अभ्यास केल्यानंतर माझी खात्री पटल्यानंतर मी याला हात घातला. आता मागासवर्गीय आयोगाने माहिती घेतली पाहिजे अशी जरी तरतूद असली तरी न्यायमूर्ती बापट जे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष होते म्हणजे आम्ही करणार, तुम्हाला काय गरज आहे, तुमचे इतके मुख्यमंत्री इतके कारखानदार आहेत. मी त्यांना म्हटलं की आरक्षण द्यायचं का नाही हा कॅबिनेटचा प्रश्न, तुम्ही फक्त माहिती गोळा करा. त्यांनी केली नाही. आता उद्दिष्ट जर माहिती गोळा करत असेल तर मी कॅबिनेटची सब कमिटी नेमून वर्षभरात माहिती गोळा केली. आता ती माहिती चुकीची आहे का? कारण समजा सरकारी अधिकाऱ्याला विचारला, एखाद्या IAS अधिकाऱ्याला किंवा MPSC अधिकारी, तो खोटं सांगेल का शक्तीवर? नाही सांगणार. त्यामुळे माहिती बरोबर होती. त्या माहितीच्या आधारावर आम्ही आरक्षण दिलं. टेक्निकल असेल बाब नाही झालं, पण मी मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला हात घातला आणि पुन्हा चर्चा सुरू झाली याचं मला समाधान. पण बाबा, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर तुम्ही आक्रमक पद्धतीनं काही भूमिका घेतली असं काही महाराष्ट्राला दिसलं नाही. बघा, उद्देश असा आहे की महाराष्ट्राला मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. दंगा करून आक्रमण करून काहीतरी झाडावर चढून मी उडी मारतो त्याला काही अर्थ नाही. प्रत्येकाची स्टाईल आहे. मला वाटतं की मी कन्स्ट्रक्टिव्ह भूमिका घेतलेली आहे या सगळ्या प्रश्नामध्ये. त्याचा मला अभिमान आहे. पण कोणाला तरी बंदुकीची गोळी बंदूक डोक्याला लावून निर्णय घेणं योग्य नाहीये किंवा आक्रस्ताळीपणा करणं योग्य नाही. तर्क शुद्धपणे हे केलं पाहिजे आणि ते करताना इतर कोणावर अन्याय होऊ नये ह्याची भूमिका महत्वाची आहे.
माझ्या अध्यादेशामध्ये ती भूमिका होती. मी जे विधानसभेमध्ये नागपूरला भाषण केलं त्यामध्ये मी माझी भूमिका अगदी स्पष्टपणे मांडलेली आहे. हक्काचा हनन न होऊ देता आपण मराठ्यांना आरक्षण देऊ. टक्केवारीमध्ये असू शकतो, फरक करू शकतो. एकीकडं आपण लाडक्या बहिणीच्या योजनेचं म्हणजे त्याच्यावर टीका करता आणि सत्ता आली की तुम्हीच 2,000 देणार आहात. मी बिलकुल टीका केलेली नाही. मी पहिल्यांदा लाडकी बहीण योजना आल्यावर त्याचं मी स्वागत केलेलं आहे, पहिल्यांदा सांगतो. कारण आम्ही कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये 2,000 रुपये महिन्यात देण्याचं आश्वासन दिलं, आम्ही निवडून आलो, आम्ही देतोय. तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये आम्ही गृहलक्ष्मी योजना म्हणून 2,000 रुपयाचं आश्वासन दिलं, निवडून आलो, आम्ही इम्प्लिमेंट करतोय. तर त्यामुळं 1,500 रुपयाची योजना आणली नसती तरी आम्ही 2,000 रुपये दिलेच असते. तर त्यामुळं त्यामध्ये पण माझी भूमिका एवढी आहे की बिचारी लाडकी बहीण गरीब आहे, तिला काय करायचं, तिला भागत नसेल म्हणून मोठ्या भावांना उधार होऊन द्यायचं, अशी आमची भूमिका नाही. आमची भूमिका आहे की घरातली गृहिणी जी बिनपिगारी काम करते, मुलांना सांभाळणं, स्वयंपाक पाणी करणं, कपडा लत्ता करणं, धुणं भांडी करणं, हे सगळं काम आहे. त्याचा तो मोबदला म्हणून समाजाला दिला पाहिजे आणि तो हक्क आहे. आणि हक्क क्रिएट करणार आम्ही, हक्कानं ती देणार. आता किती देणार, काय करणार ते जाहीरनामा आल्यावर आपल्याला कळेल. पण मी कधीच स्वतः वैयक्तिक मी कधीच टीका केली नाही. अर्थात हे निवडणुकीच्या करता आहे, निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये पराभव झाला म्हणून केलं हे उघड आहे. कारण तुम्हाला लाडक्या बहिणीचं एवढं प्रेम असतं तर तुम्ही देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्याबरोबर तुम्ही का नाही केलं? किंवा तुम्ही एका बाजूला स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती 400 1100 नेल्या, जीएसटी लावला, सगळी महागाई केली, तेव्हा तुम्हाला आठवण येईल लाडकी. पण आता तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी आठवते, ते तर पूर्ण राजकारण आहे, त्यामध्ये तत्व नाही. पण आमच्या भूमिकेमध्ये तत्व आहे, कारण मी कर्नाटकमध्ये करून दाखवलं. आमच्या लोकसभा जाहीरनाम्यामध्ये आम्ही नमूद केलं होतं. आता लोकसभा आम्ही जिंकलो नाही तर आम्ही अंमलात आणलं असतं. त्यामुळे आमचा धार्मिकपणा नाही आहे, आमचा प्रामाणिकपणा आहे. आता भाजपने काय करायचं तरी ठरवावं. बाबा, आता कालची कोल्हापूरची घटना, त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर किंवा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे. कोल्हापूरच्या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? कोल्हापूरच्या घटनेमध्ये निश्चित काय झालं हे मला माहिती नाही. माझं बंटी पाटलांशी काही बोलणं झालं नाही. मी वाचलेले ऐकलेलं आहे की फार दुर्दैवी घटना घडली, का घडली काय माहिती नाही. पण अशा प्रकारची घटना करण्यामध्ये भाजपचा हातखंडा आहे. मी सुरतला गेलो होतो लोकसभेला, सुरतला हे झालं. अर्ज भरल्यानंतर एकदम अचानक आमच्या उमेदवारांनी काढून घेतलं. इंदोरमध्ये झालं. तर ही त्यांची एक नवीन टेक्निक आहे की पैशानं मॅनेज करायचं लोकांना किंवा ब्लॅकमेल करायचं आणि हे करायचं. तो प्रकार कोल्हापूरला घडला का मला माहिती नाही, कारण मला अजिबातच मी माहिती घेतली नाही. काही ठिकाणी बंडखोरी झालेली आहे, पण 288 जागा बघितल्या आणि आम्ही मला वाटतं 101 102 काहीतरी जागा लढतोय. फार प्रमाणात बंडखोरी झालेली नाही. अजूनही कदाचित माघार घेऊन समर्थन देण्याची शक्यता आणि काही सोडलेली नाही. काँग्रेसचा परफॉर्मन्स कसा राहील विधानसभेला निवडणुकीत? पण लोकसभेचा परफॉर्मन्स आपल्या समोर आहे आणि त्यामध्ये विदर्भातल्या 2 विभागामध्ये आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याचा प्रचंड मोठा आक्रोश आहे आणि तिथं काँग्रेसचं वर्चस्व आहे. मला वाटतं भाजपला तिथं फार काही जागा मिळणार नाही, किती त्यांनी पैसे खर्च केले, काही जरी केलं तरी. या 3 विभागामध्ये, औरंगाबाद विभागामध्ये, मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडी जो उभा राहील तो, आणि थोडं जातीय समीकरण पाहावं लागेल. कारण दलित, मुस्लिम आणि मराठा आंदोलक हे जर एकत्र झाले तर पुढे कोणीच टिकू शकणार नाही. ते आपण लोकसभेला पाहिलं. विदर्भामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश, प्रचंड मोठा आक्रोश आहे. त्यामुळं आणि तो मोदींच्या चुकीच्या धोरणामुळं शेतकऱ्यांची परिस्थिती ही झालेली आहे. दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतायत. याचा थेट दोष हा लोक मोदींना देतात, त्यांच्या चुकीच्या कृषीविषयक धोरणामुळं. त्यामुळं कदाचित मोदींच्या सभाही काही भागात होणार नाहीत की ते आले तर आपल्याला त्रास होईल म्हणून. त्यामुळं ह्या 3 विभागामध्ये स्पष्ट आमची आघाडी राहील, महाविकास आघाडीची, त्यात काँग्रेसची राहील. आणि इतर 3 विभागामध्ये नाशिक विभाग, पुणे विभाग आणि मुंबईमध्ये, कोकणामध्ये ती 6 पक्षांची फाईट होईल. त्यामध्ये एखादं कोणतरी पुढे जाईल, एखादा मागे जाईल. पण विदर्भ मराठवाड्याची जी बढत मिळेल ती कुणाला भरून. काँग्रेस कितव्या नंबरवर राहील? काँग्रेस पहिल्या नंबरवर.
कारण काय की लोकसभेला मी पहिल्या नंबर होतो, बरोबर. त्यामुळं काहीतरी त्याला तर्क आहे. उगाच मी आपलं काँग्रेस म्हणतो असं नाही. आम्हाला 17 जागा मिळाल्या, इतर 5 पक्षांना 2 अंकी जागा गाठता आल्या नाहीत लोकसभेला. तर तो जर आपण लोकसभेचा ट्रेंड पाहिला तर मला वाटतं की काँग्रेस पहिल्यांदा. बाबा, आपल्याला 23 तारखेनंतर मुख्यमंत्री व्हायला आवडेल की विरोधी पक्ष नेता व्हायला आवडेल? हा अत्यंत हायपोथेटिकल प्रश्न आहे. मला वाटतं सत्ता परिवर्तन होणं हे अपरिहार्य आहे, झाली पाहिजे. कारण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत फार वाटोळं झालेलं आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीची सत्ता येणं हे महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे, ते झालं पाहिजे. आता सत्ता आल्यानंतर मग कुठला पक्ष मोठा ठरेल, त्यातला कुठला नेता कोण करेल ते पुढच्या भागात आहे. पण कसल्याही परिस्थितीत आमचा प्रयत्न असा आहे की भाजपचं भ्रष्ट सरकार त्यांनी लोकशाहीचा गळा घोटलेला आहे. ज्या भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांनी न खाऊका न खाणेजोगा म्हणून घोषणा केली, त्यांनी हे जे नाट्य झालं पक्षफुटी, तर त्याची अध्यक्षता केली, त्यांच्या संमतीने सगळं झालं. आणि त्यामुळे काय मोदी काय सांगणार लोकांना? इथे येऊन मुंबईला येऊन छाती ठोकून सांगतील का न खाऊंगा न खाणेजोगा? तर त्यांचा दांभिकपणा आता उघडा झालेला आहे. सत्तेकरता काहीही करायची त्यांची तयारी आहे. त्यामुळे हे सरकार गेलं पाहिजे. आमचं सरकार येईल, आम्ही पुन्हा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था रुळावण्याचा प्रयत्न करू. बाबा, खरंच आपलं महाराष्ट्र GDP मध्ये पहिल्या नंबरवरून खाली आलाय? हे पहा, महाराष्ट्र हे पहिल्या नंबरवर होता आपल्या सर्वांना माहिती आहे. आज महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न, मी जबाबदारीने बोलतोय, हे विधिमंडळाचं माझं भाषण आणि अजित पवार उत्तरही आपण वाचा. महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न आज 11व्या क्रमांकावर गेलेलं आहे अधिकृतपणे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, दिल्ली, गोवा ही सगळी राज्य आपल्या पुढं आहेत आणि अर्थमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये कबूल केलेलं आहे. आता ही समाधानकारक परिस्थिती आहे का? आज नवीन रोजगार महाराष्ट्रात येत नाही कारण इतका भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. नवीन युवा लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, सुशिक्षित बेरोजगारांची फौजच्या फौज निर्माण झाली, त्यांची लग्न होत नाहीत, सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं कुणी किती थापा मारल्या, कितीही श्वेतपत्रिका काढायचं आश्वासन दिलं की मी डावोसमध्ये इतके करार केले, श्वेतपत्रिका काढतो. कुठे आहे श्वेतपत्रिका? उद्योगधंदे किती आले, किती रोजगार दिले, श्वेतपत्रिका काढतो उदय सामंतांनी आश्वासन, कुठे आहे श्वेतपत्रिका? त्यामुळे महाराष्ट्र सरकार जे आता विद्यमान सरकार आहे ते खरी माहिती देऊ शकत नाही. प्रचंड जे सरकार तोडताना जो 50 कोटीचा विषय झाला, एका आमदाराला 50 कोटी विषय, तो पूर्ण करण्याकरता भ्रष्टाचार केल्याशिवाय, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आणा, तुम्ही कमिशन घ्या, सरकारी नोकऱ्यांच्या बदल्या आणा, त्यातून पैसे घ्या, हे अधिकृतपणे जर वरिष्ठांनी जर आमदारांना सांगितलं तर कशा प्रकारचं प्रशासन आपण अपेक्षित करतात? आणि ते बदललं पाहिजे. आता हे सुधारायला बराच वेळ लागेल, लगेच काही सुधारणार नाही. पण आता जर महाराष्ट्राच्या जनतेनं निवडणूक ही हातात घेऊन ते सुधारण्याचा निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्राचं भवितव्य अत्यंत अंधकारमय आहे, असं मला स्पष्टपणे सांगावंसं वाटतं. जाता जाता 2 प्रश्न विचारतो. पवार साहेबांचं आज एका ठिकाणी भाषण झालंय आणि त्यांनी राज्यसभेला सुद्धा मी राज्यसभेत देखील जाणार नाही अशा प्रकारचं आणि राजकीय निवृत्ती संदर्भानं त्यांचं ते वक्तव्य होतं. तुमची काय प्रतिक्रिया? असं मी थोडंसं त्याचं वाचलं, पण स्पष्टपणे त्यांनी मी रिटायर होतो असं काही म्हटलेलं नाहीये. पण वयोमानाप्रमाणे त्यांनी समजा कामाची गती कमी केली तर त्यांना काही दोष येण्याचा अर्थ नाहीये. मी तर देणार नाही, कारण त्यांनी प्रचंड मोठ्या जनतेकरता महाराष्ट्राकरता काम केलेलं आहे. की चुका झाल्या असेल, काही योग्य झालं असेल, पण प्रामाणिकपणे प्रयत्न केले, परिस्थितीमुळे आजही ते करतायत. आणि त्यांनी जर तसा निर्णय घेतला तर तो अधिकार आहे, हक्क आहे. पण मला वाटतं ते धावपळ न करताही महाराष्ट्राचं मार्गदर्शन करू शकतात, पुढच्या येणाऱ्या सरकारला सल्ला देऊ शकतात, मार्गदर्शन निश्चितच करू शकतात. त्यामुळे काय करायचा त्यांचा निर्णय, ते घेतील, जो निर्णय घेतील तो योग्य, महाराष्ट्राची जनता तो निश्चितच स्वीकारेल निर्णय. पण मला वाटतं की या निवडणुकीनंतर बरेच काही स्थित्यंतर होय. बाबा, जाता जाता कराड व्हिजन या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही आपल्या मतदारांच्या समोर नक्की काय ठेवलंय? 2 गोष्टी आहेत. मी मुख्यमंत्री असताना कराड शहराकरता बऱ्याचशा पायाभूत मूलभूत गोष्टी केल्या. मी रस्त्यांचं नेटवर्क तयार करून
इंटरकनेक्टिव्हिटी चांगली वाढवली. तिथं आता या पुढच्या कालखंडामध्ये विमानतळ आणलं. या पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला रोजगाराच्या बद्दल गंभीर विचार करावा लागेल, कारण बेरोजगारीचा प्रश्न हा काही सहजासहजी सुटणारा नाही आहे. या सरकारचं तर अपयश आहे. आज आमची बरीच मुलं कराडला एक शिक्षण विद्यानगरी आहे, तिथं शिक्षण घेऊन नोकरी करता पुण्या मुंबईला जातात. तर त्या लोकांना इथं थांबवण्याकरता मोठी MIDC करून मोठे उद्योग करायचे का, तर ते शक्य नाही, कारण कोणी इथं जमीनच देणार नाही. 400-500 एकर जमीन कृष्णा काठी आमच्या डोंगरी भागात मिळणं शक्य नाही आहे. मग काय करायचं, तर आज कराड मलकापूर परिसर विकसित व्हायला लागलाय, त्याचं झपाट्यानं नागरीकरण होतंय, क्वालिटी ऑफ लाईफ आणि मनाचा दर्जा वाढतोय, मोठ्या शहरासारखा व्हायला लागलेला आहे. पाणी भरपूर आहे, ब्रॉडगेज रेल्वे आहे, 6 पदरी नॅशनल हायवे आहे, विमानतळ आहे. म्हणजे इथल्या नागरी विकासाकरता सर्व पायाभूत सुविधा आहेत. आता इथं माझं जे विजन आहे की इथं IT हब आणि बायोटेक्नॉलॉजी हब, बॅक ऑफिस सर्व्हिसेस हब, कॉर्पोरेट ऑफिसर्स हब अशा प्रकारे इथं केलं पाहिजे. त्याला फार मोठी जागा लागत नाही. 10-12 मजली टॉवर उभा केला की त्यात 15-20 IT कंपन्या काम करू शकतात. आणि तिथं पुण्याच्या कंपन्या आता कोणीतरी लो कॉस्ट डेस्टिनेशन पाहिजे. पुण्याला आता काम करणं अशक्य झालेलं आहे. पुण्याच्या अनेक कंपन्या 37 कंपन्या गुजरातला गेल्या, कारण पिंपरी चिंचवडून हिंजेवाडीला लोकांना जाताच येत नाही. हे तिथले अपयश आहे गेल्या 10 वर्षातलं सरकारचं. आणि त्यामुळं जे Tier 2, Tier 3 कडे लोकांचा जायचा जो कल आहे की खर्च कमी होईल, पगार कमी द्यावा लागेल, तर तो व्हायला लागलेला आहे. आणि कराडला सर्व सुविधा असल्यामुळे आता तो IT हब वगैरे करणं हे आवश्यक आहे. करून माझी बोलणी सुरू झालेली आहे, लोक यायला तयार आहेत. आणि कराड मलकापूर परिसरामध्ये एक विद्यानगरी आहे, शिक्षणाची चांगली सोय, पाणी भरपूर आहे आणि एक स्वच्छ शहर म्हणून कराडचा गौरव झाला. आता थोडंसं त्या कोणीच निवडणुका न झाल्यामुळे थोडीशी परिस्थिती बिघडलेली आहे. कारण या सरकारचं मोठं अपयश आहे की निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतलेल्या. आम्ही आरक्षण दिलं महिलांना, मी आरक्षण 33% 50% आरक्षण दिलं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, पण निवडणुका घेतल्यानंतर त्या आरक्षणाचं काय उपयोग, हे सगळं दुरुस्त करावं लागेल. आणि मला वाटतं कराडला एक खूप चांगलं डेस्टिनेशन पुण्यानंतर एक चांगलं आधुनिक रोजगार देणारं शहर, संपत्ती निर्माण करणारं शहर, कर गोळा करणारं शहर, आणि इथं लोक बाहेरून एक चांगल्या राहणीमानाचा चांगला दर्जावर येतात, आता येतात, पण ते येतील अशा प्रकारचं शहर करायचं माझं विजन आहे. मोठ्या गावामध्ये व्यायामशाळा पाहिजे, एक अभ्यासिका वाचनालय पाहिजे, नानांनी पार्क पाहिजे. शेवटी फोकस विल बी ऑन क्वालिटी ऑफ लाईफ इन द सिटी. थँक्यू. नमस्कार. बाबांनी आपलं मन मोकळं केलं. वेगवेगळे प्रश्न की जे त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी सडेतोड उत्तरं दिली, त्याबद्दल मी बाबांचे आभार मानतो. धन्यवाद.